10 एप्रिल स्वामींचा प्रकट दिनानिमित्त कधीही उंबराच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू. धनधान्याची कमतरता, पैशांची कमतरता ही कधीही भासणार नाही. घराची, मुलांची, पतीची खूप प्रगती होईल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, बुधवारी या दिवशी आले आहेत स्वामींचा प्रकट दिन आणि ह्या स्वामींच्या प्रकट दिन निमित्त आपल्याला उंबराच्या झाडाला अशी एक वस्तूही अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्याने स्वामी साक्षात प्रसन्न होतील. स्वामींचे कायम व कृपादृष्टीही आपल्यावरती राहील आणि यामुळे आयुष्यभर आपल्याला पैसा हा कमी पडणार नाही. आणि हा उपाय केल्याने आपल्याला घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होईल. असा हा अतिशय प्रभावी उपाय किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता. तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याआधी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील. तर मित्रांनो, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचं एक अवतार मानलं जातो आणि स्वामी सोलापूर जवळील अक्कलकोट नावाचे ठिकाणी राहत होते. महाराष्ट्र 1856 पासून ते 1878 मध्ये इथे समाधी घेतली. स्वामी समर्थांनी या जीवन काळात असंख्य चमत्कार केले आणि त्यांचे भक्त आजही त्यांच्या चमत्कार अनुभवत आहे. आणि म्हणूनच आपल्याला ही अतिशय उच्च कोटीची सेवा जी आहे तर ती आपल्याला स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी करायची आहे. साक्षात दत्त निवास असलेले पवित्र वृक्ष म्हणून औदुंबरांचे खेती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू श्री विष्णूने औदुंबराला आशीर्वाद दिला, त्याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने वृद्धा शांत होईल आणि या झाडाचा नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. औदुंबराच्या सेवेने जन्मजन्माचे पापे नष्ट होतील आणि इच्छित फल प्राप्ती देखील होईल. तसेच असे शुद्ध म्हटलं जाते की औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जीव घातलं तर अनेक ब्राह्मणांना जेवण घालण्याचं फळ हे मिळत असते. औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अत्यंत गुणांनी त्यांची फळे मिळतात. तसेच औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडत असते. या झाडाच्या 1,00,000 प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील दूर होतात. तसेच औदुंबराच्या सावलीत जप अनुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ देखील मिळते. औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदी स्नान केल्याचे पुण्य मिळते. औदुंबरांची सेवा केल्याने धनधान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य देखील प्राप्त होते. इतकं महत्त्व या उंबराच्या म्हणजेच औदुंबराच्या झाडाला दिलं जाते. म्हणूनच आपल्याला स्वामींना समर्पित असणारं प्रकट दिनपर्यंत हा उपाय करायचा आहे. तुम्ही आजपासून हा उपाय केला तरीही चालेल किंवा तुम्ही अगदी 5 दिवस, 3 दिवस किंवा 1 दिवस सुद्धा हा उपाय करू शकता किंवा याला तुम्ही सेवा देखील म्हणू शकतात. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे समजत असेल, जर आपण ही सेवा केली किंवा हा उपाय जर केला तर आपल्याला धनधान्याची कमतरता, पैशांची कमतरता ही कधीही भासणार नाही. सोबतच ही सेवा केल्याने आपल्या कुटुंबाची, आपल्या घराची, आपल्या मुलांची भरभरून प्रगती सुद्धा होईल. यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला हा उपाय करण्यासाठी एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. या कलशामुळे तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचाभर कच्चं दूध टाकायचं आहे. जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर 1 चम्मच गंगाजल तुम्हाला ह्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. त्याचबरोबर चिमूटभर काळे तीळ आपल्याला या पाण्यात टाकायचे आहेत. तसेच अगदी थोडंसं लाल चंदन जे असते तर ते सुद्धा या पाण्यात टाकायचं आहेत. लाल चंदन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही अगदी
थोडंसं कुंकू देखील टाकू शकतात. यानंतर आपल्याला चिमूटभर अक्षता घ्यायच्या आहेत. ह्या अखंड असायला हवे. कुठलेही तुटलेले फुटलेल्या ह्या अक्षता तुम्हाला घ्यायचे नाही. त्यावर थोडंसं हळदी कुंकू टाकून त्या तुम्हाला लाल पिवळ्या बनवायच्या आहेत. यानंतर तुम्हाला एक पिवळं फूल घ्यायचं आहे. पिवळं फुलं तुम्ही झेंडू तरी घेऊ शकतात किंवा इतर कुठलेही पिवळे फुलं तुम्हाला भेटले तर ते तुम्हाला एक फूल घ्यायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला एक शुद्ध गाईचं तुपाचा दिवा लावायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत. आणि हा दिवा त्याचबरोबर हे पाणी घेऊन तुम्हाला तिथे कुठे तुमच्या आजूबाजूला किंवा मंदिरासमोर जिथे कुठे औदुंबर झाड असेल म्हणजे उंबऱ्याचं झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे. गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला ते जल तुम्ही घेऊन गेले आहे ते जल तुम्हाला गोलाकार फिरून या वृक्षाला अर्पण करायचं आहे. यानंतर तुम्ही त्या अक्षता घेऊन गेले आहेत त्या अक्षता ह्या झाडाच्या खोडाला तुम्हाला अर्पण करायचं आहेत. यानंतर ह्या वृक्षाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. प्रदक्षिणा मारत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि 11 प्रदक्षिणा मारल्यानंतर तुम्हाला यानंतर ह्या झाडाखाली बसून तुम्हाला 108 वेळा दत्त महाराजांच्या मंत्राचा जप करायचा आहे. मग तुम्हाला दत्तगुरूच्या जो पण मंत्र येतो त्या मंत्रात तुम्ही जप करू शकतात किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही करू शकतात किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला ही एक सेवा स्वामींच्या प्रकट दिनपर्यंत करायचं आहे. मग तुम्ही ही सेवा 7 दिवससुद्धा करू शकतात. त्याचबरोबर 5 दिवससुद्धा करू शकतात. 3 दिवस करू शकतात किंवा तुम्ही प्रकट दिनांच्या दिवशी केली तरीही चालेल. जर तुम्ही ह्या काळामध्ये ह्या झाडाची ह्या वृक्षाची पूजा केली आणि हा जर उपाय जर तुम्ही केला तर साक्षात दत्तगुरूंचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद होईल आणि स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावरती कायम राहील आणि तुम्हाला आयुष्यभर धन पैसा संपत्तीही कमी पडणार नाही. ह्या झाडाची पूजा केल्याने कुंडलीमधला शुक्र ग्रह हा मजबूत होतो आणि शुक्र ग्रह हा धनाशी संबंधित आहे. ज्या आपण व्यक्तींच्या कुंडलीमधला शुक्र ग्रह हा मजबूत असतो स्ट्रॉंग असतो त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते. त्या व्यक्तीकडे लक्ष्मीही आकर्षित होते आणि आलेला पैसा हा स्थिर राहतो. यामुळे जर तुमच्याही घरामध्ये पैशांची सतत अडचणी असेल, कर्ज असेल, दारिद्र्य असेल, गरिबी असेल, कष्टाला आणि मेहनतीला तुम्हाला फळ प्राप्त होत नसेल तर तुम्ही स्वामींच्या प्रकट दिन निमित्त ही सेवा नक्की करा. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दिवस ठरवून घ्यायचं आहेत आणि तुम्ही कोणत्याही दिवसापासून ही सेवा करू शकतात. कारण स्वामींच्या प्रकट दिनाच्या 15 दिवस अगोदर आणि 15 दिवस नंतर स्वामी तत्व हे पृथ्वीतल्या वरती जागृत असतात आणि ह्या वेळेत आपण जर काही सेवा केला तर त्याचा निश्चित आपल्याला फळ प्राप्त होतो. असं म्हणून तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि हो मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.